नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सगळे स्टाफ मेंबर आनंद सर प्रत्येकाच्या सेंट्रलमध्ये काम करत असताना आता समरला दिसते. ते बघताच आता समर त्या स्टाफवाल्यांवर भडकतो आणि म्हणतो की सगळं काही आनंद बघतोय तर मग तुम्ही काय बघताय. एक लेडीज बोलू लागते तर समर म्हणतो की मला अजिबात एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. आणि समर त्यांना ताबडतोब आता त्याच्या केबिनमधून बाहेर पाठवतो. आणि तेवढ्यात आता ते स्टाफचे मेंबर जात असताना अर्पिता तिथे येते त्यांच्याकडे बघत. आता अर्पिता समरला म्हणते, हाय दादा, हे स्टाफ मेंबर असे का निघून गेले. सगळेजण काम करत नाहीये वाटतं, म्हणून मम्मा सगळ्या हाताखालच्या लोकांना अशीच बोलत राहते. समर म्हणतो, काम न करणाऱ्या मागे मध्ये ना अर्पिता माझं सुद्धा नाव घ्यावं लागेल. अर्पिता समरला शांत होण्यासाठी बोलते. आता अर्पिता म्हणते की हे बघ समर दादा, तू काही काळजी करू नको, त्या आनंदची जागा ना मी येऊ चुटकी सरशी अशी भरून काढेन. ते ऐकताच आता समर विचार करतो आणि विचार करतच विचारात बोलतो की अर्पिता, आनंदची जागा अशी भरून काढणं एवढं सोपं नाहीये. कोणीच आनंदची जागा भरून काढू शकत नाही आणि त्याची जागा माझ्या आयुष्यात आणि माझ्या ऑफिसमध्ये कोणीच भरून काढू शकत नाही असा विचार समर करतो. आता इकडे दुसऱ्या कंपनीतल्या लोकांना, मॅनेजरला, सगळ्यांना राजवाड्याच्या इंडस्ट्रीमधून आनंदला काढलं हे समजलेलं असतं. एक बिझनेसमन आता आनंदला फोन करतो आणि म्हणतो की एवढं प्रामाणिकपणे काम करून, मेहनत करून राजवाड्यांनी तुम्हाला कामावरून काढलं असं आम्हाला कळलं. आम्ही तुम्हाला ऑफर देतो, आमच्याकडे या, आम्ही ना तुम्हाला डबल पॅकेज देतो, फक्त राजवाड्यांचे क्लायंट आमच्याकडे वळवा. तो बिझनेसमन म्हणतो की आत्तापर्यंत तुम्हीच बोलत होता ना कित्येक वर्ष राजवाडे टॉपला आहे, मग बिझनेस म्हणून त्यांनी तुम्हाला का काढून टाकलं. आता आनंद ते ऐकून म्हणतो, एक्सक्यूज मी, असं काहीच नाही आहे. बिझनेसमन म्हणतो, इंडस्ट्रीमध्ये सगळेजण असंच बोलतात. आता ते ऐकताच इकडे स्वानंदी म्हणते की ऐका ना, त्यांना विचार करून हो म्हणून सांगा. असं आता स्वानंदी बोलता क्षणी तो बिझनेसमन म्हणतोय, हॅलो, काय बोलताय, काय मत आहे मग तुमचं. आणि लगेच आनंद म्हणतो, विचार करून तुम्हाला सांगतो. तर तो बिझनेसमन म्हणतो की आपण मग बसूनच बोलूयात. आता फोन ठेवताच आनंद म्हणतो, स्वानंदी वहिनी, मला असं बोलायचं का सांगितलं. या माणसाने या अगोदर सुद्धा मला खूप फोन करून ऑफर दिल्यात. आनंद म्हणतो, मला याच्यासोबत काम करायचं नाही. आता आनंद म्हणतो, एक मिनटं, मी समरला सोडून गेल्यानंतर समरचं जे नुकसान होईल याचा हा फायदा उचलणार आहे आणि याच्यासाठी हे सगळं याला करायचं असे आनंद बोलतो. सो आनंदी म्हणते की हे बघा आनंद दादा, मी तुमच्या भावना समजून शकते, पण भावनेने नाही तर आता स्ट्रॅटेजीने वागावं लागणार आहे. आणि इकडे आता समर डोक्याला हात लावून बसतो आणि पटकन स्वानंदीला फोन करतो आणि म्हणतो, आत्ता तुम्ही मला भेटू शकता का. स्वानंदी म्हणते की आत्ता. तर समर म्हणतो हो. आणि समर आता कुठे भेटायचं आता मेसेज स्वानंदीला करतो. इकडे अर्पिता आता सगळ्या ऑफिसमधल्या फाईल घेऊन येते. समोर येत आता अर्पिता म्हणते की दादा, या सगळ्या डील्स, कॉन्ट्रॅक्टर, बिझनेस, मार्केटिंग याच्या डील आनंदच करत होता ना. समोर म्हणतो, अर्पिता, पहिल्यांदा ऐकल्यासारखं का सांगतेस मला. अर्पिता म्हणते की मग त्याने असे मधल्यामध्ये किती घोटाळे केले असतील दादा. अर्पिता म्हणते, त्याने किती पैसे खाल्ले असतील आणि किती पर्सेंटेज मागितले असतील, बापरे. अर्पिता म्हणते, आपल्याला ना सगळं शोधून काढलं पाहिजे दादा, तू काही काळजीच करू नको, मी सगळं बाहेर काढीन. समर म्हणतो, अर्पिता, हे सगळं तुला कुणी सांगितलं. अर्पिता म्हणते, कोणी नाही दादा, पण आपण हे सगळं केलं पाहिजे. समर म्हणतो की मी सांगितलं होतं ना घरी, मी विचार करून सांगेन, तरी तू इथे का आलीस अर्पिता. समर म्हणतो, आता आली आहेस तर ठीक आहे, पण आल्या असे निष्कर्ष काढायची काही गरज नाही. समर म्हणतो, तू त्याची काळजी करू नकोस, माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ती मी ठरवेल अर्पिता. अर्पिता म्हणते, एवढं सगळं होऊ नये, तुझा आनंदवर विश्वास आहे का दादा. समर म्हणतो की आत्ताची प्रायोरिटी काय आहे अर्पिता, तुला माहिती आहे का आनंदने काय केलं हे नाही, तर आत्ताचे पेंडिंग कामं कशी कंप्लीट करायची हे आहे. आता अर्पिता म्हणते, हे सगळं त्या आनंदमुळे झालं. चोरी करताना तो आनंद पकडला गेलाय आणि त्याचा त्रास फक्त तुला होतोय दादा. आता इकडे अंशुमन दुसरीकडे आता शेळकेला फोन लावतो, पण शेळके कॉल रिसीव्ह करत नसतो. चिडून, रागावून, वैतागून अंशुमन मलिकाला म्हणतो की मॉम, हा शेळके, मी याला एक्स्ट्रा कामाचे पैसे देतो, माझा फोन का रिसीव्ह करत नाही आणि माझे काम का करत नाही. मलिका म्हणते, तो तुझं काम करतो, वेगळं करतो, तो फक्त आनंदच्या विरोधात समरचे कान भडकवतोय. अंशुमन म्हणतो, काहीही झालं तरी ऑफिसमध्ये काय चाललं हे मला माहीत करून घ्यायचंय. मलिका म्हणते की हे बघ, आपली आप्पी गेली ना ऑफिसमध्ये, तिच्याकडून सगळं काही कळेल. मलिका म्हणते की तुझ्यापेक्षा त्या आप्पीला जास्त डोकं आहे. ऑफिसमध्ये तू जे घोळ घालून ठेवलेत ते घोळ तर आप्पी नक्कीच घालणार नाही. अंशुमन म्हणतो, काय घोळ घालायचे ना ते फक्त मला जमतं, माझ्याशिवाय कोणालाच नाही, कळलं का मॉम.
मल्लिका म्हणते की हा विचार जर तू घोळ घालण्या अगोदर केला असता ना, तर तू माती खाल्ली नसती, तर समरदादाने तुला तुझ्या ऑफिसमधून काढलंच नसतं तुला. मल्लिका म्हणते बरोबर आहे, आपल्याला झाडू मारायलाच आवडतो ना अंशुमन. मल्लिका म्हणते कंपनीत जर तू स्थान टिकून ठेवलं असतं ना, तर समर तुझ्यावर डिपेंडंट झाला असता, आपल्या बाजूने आला असता आणि सगळं काही आपल्या ताब्यात आलं असतं अंशुमन. आता मल्लिका म्हणते की तू कंपनीत जाऊ शकत नाही म्हणून मला आप्पीला पाठवावं लागलं अंशुमन. मल्लिका म्हणते की आपला एक माणूस ऑफिसमध्ये राहणं गरजेचं आहे अंशुमन, त्यामुळे समर काय करतो काय चाललंय हे तरी आपल्याला कळेल. आता इकडे समर हा स्वानंदीची भेट घेतो आणि समर स्वानंदीला आता कंपनीत स्टाफ मेंबर कसे आनंदवर अवलंबून आहे हे सगळं हकीकत सांगतो. आता हा समर म्हणतो की या राजवाडे इंडस्ट्रीजच्या कंपनीत फक्त नावाला राजवाडे इंडस्ट्री आहे, बाकी सगळं आनंद आहे. समर म्हणतो आनंद ऑफिसमधील सगळी कामं करायचा, त्यामुळे मला बाकीचे काहीच कामं बघायची गरज नव्हती. आता समर म्हणतो की त्यांचं काय प्लॅनिंग आहे, तर आता स्वानंदी म्हणते की कोण आनंददादा आणि निकिताताईंचं का. स्वानंदी म्हणते चाललं असेल त्यांचं काहीतरी. स्वानंदी म्हणते बाकी त्यांचं व्यवस्थित चालू आहे, पण दोघांना मानसिक खूप त्रास झाला आहे. आणि लगेच समर म्हणतो तो त्रास मला सुद्धा होतोय. आता इकडे अर्पिता घरी येते. घरी येता क्षणी आता अंशुमन मल्लिका आप्पीसमोर बसतात आणि म्हणतात काय झालं अर्पिता, तर अर्पिता रडू लागते. तर अंशुमन म्हणतो की ताई काय झालं सांग ना. अर्पिता म्हणते मी नाही जाणार उद्यापासून कंपनीमध्ये. अंशुमन म्हणतं बघितलं का मॉम, दादासोबत काम करणे एवढं सोपं नाही आहे. आणि अंशुमन म्हणतो की नक्कीच दादा काहीतरी बोलला असेल. अर्पिता म्हणते बोलला काय, ओरडला तो माझ्यावर. मल्लिका म्हणते सगळ्यांसमोर. अर्पिता म्हणते त्याने काय होतं, इन्सल्ट तर सारखाच होतो ना. अर्पिता म्हणते तिथे मला काही स्पेशल ट्रीटमेंट नाही, जसं तो आनंदला बोलला तसंच मला बोलला. अर्पिता रडतच म्हणते की मला वाटलं होतं दादा सगळ्यांना सांगेन की हिचं ऐकायचं, पण त्याने तसं देखील केलं नाही. अर्पिता म्हणते की खरं दादा तुला सांगू का मम्मा, ऑफिसमध्ये तो भयानक बॉस आहे. अंशुमन म्हणतो बघितला का, तर बोट करत मल्लिका म्हणते की गप्प अंशुमन शांत बस. विचार करत मल्लिका म्हणते की आप्पी तू आनंदच्या जागी ऑफिसमध्ये गेली होती ना, तर अर्पिता म्हणते हो. मल्लिका म्हणते समर आनंदच्या बाबतीत तर असं नाही वागणार. मल्लिका म्हणते की तो तुझ्याशीच का असं वागला. अर्पिता म्हणते मला काय माहिती, सतत आनंद आनंद करत असतो आणि तो आनंद तिथे नाही, तर त्याची खूप गडबड झाली असे अर्पिता बोलते. त्याचं आता कामात अजिबात लक्ष नाही आणि त्याला सगळं काही परफेक्ट लागतं असे अर्पिता बोलते. त्याला जर न विचारून काही केलं तर तो खूप चिडतो, त्याला ते अजिबात आवडत नाही असे आता अर्पिता बोलते. आता इकडे मंदाकिनी तिच्या घरी आता सोफ्यावर बसत म्हणते आई ग पाय दुखतायत खूप. तेवढ्यात आता आदिरा म्हणते काय झालं, आपण डॉक्टरांना बोलू का. मंदाकिनी म्हणते की डॉक्टर येऊन काय करणार आहे. मंदाकिनी म्हणते की काय करावं आता, घरात स्वयंपाक राहिलाय, सगळं काही कामं बाकी आहेत. मंदाकिनी आदिराला म्हणते तू एक काम कर बरं, तेवढं ते तांदूळाचा डब्बा काढून ठेव. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते तेवढीच मला मदत होईल, तर आदिरा म्हणते ठीक आहे. अर्पिता रडतच म्हणते इकडे की मम्मा दादा ना माझ्यावरच चिडला, तेव्हा मी ऑफिसमध्ये जाणार नाही. आता मल्लिका अर्पिताला समजावते. मल्लिका म्हणते की अंशुमनला आपण नाही पाठवू शकत. अगं अप्पी त्याने तिथे खूप घोळ घालून ठेवलेत, तुला जावंच लागेल अर्पिता. मल्लिका म्हणते की आप्पी तू जरा पेशन्स ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल. आता अंशुमन म्हणतो की आता मी बोलू का. अंशुमन म्हणतो ताई तू ऑफिसमध्ये जा आणि मी सांगतो तसं कर. आणि आता ऑफिसमध्ये जाऊन अर्पिताने काय करायचं ही सगळी हकीकत अंशुमन सांगतो. आता इकडे समर हा घरी येता स्वानंदीने समरच्या आवडीचा शिरा केलेला असतो. समर जेवायला बसताच आता समरला आनंदची आठवण येते, कारण दोघांनाही शिरा खूप आवडत असतो आणि त्यामुळे दोघांचे भांडण होत असतात. पण आता तेवढ्याच समरला आनंदची आठवण येते आणि समरला सुद्धा आता शिरा खाऊशी वाटत नाही. आजी म्हणते की पिंट्या असं काय करतोय, शांत चित्ताने खा ना. समर म्हणतो की आता 2 घास खाण्याची सुद्धा इच्छा नाही आणि समर उठून निघून जातो. तर इकडे आता पुन्हा ती शिऱ्याची प्लेट घेऊन आता स्वानंदी ही समरकडे येते आणि प्रेमाने समरला समजावत स्वानंदी आता आनंदाने आणि मोठी खुशीने समरला शिरा खायला लावते. खूप सुंदर असं समजावून सांगितल्यानंतर समर आता शिरा खाऊ लागताच इकडे आता ते सगळं बघून मल्लिकाचा मात्र जाम जळफळाट होतो. मल्लिकाची तळपायाची आग मस्तकात जाते आणि रागाने तो प्रेमाचा समर आणि स्वानंदीचा नजारा बघून मल्लिका अर्पिताकडे येते आणि म्हणते काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून बाजूला ठेवायचं नाही, तर आपल्या ह्या हातातून घर कायमचं जाईल अप्पी. आणि आता मल्लिका आणि अर्पिता कोणता प्लॅन करणार आणि समर आणि आनंदला एकत्र आणण्यासाठी इकडे आता स्वानंदी भन्नाट आयडिया करून कशी एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.